नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 4.5 फ्रॉम द सेल्फिश जायंट या लेसनचे सॉल्व्ड क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. या लेसनचं एक्सप्लेनेशन आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आता व्हिडिओच्या पॉइंटर्सकडे वळण्याआधी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर वळूया पॉइंटर्सकडे. लिस्ट ऑल द वर्ड्स रिलेटेड टू वेदर अँड सीझन फ्रॉम द स्टोरी. म्हणजे हवामान आणि ऋतूविषयी यामध्ये आलेल्या गोष्टींची आपल्याला यादी करायची आहे. तर कोणते कोणते आहेत? स्प्रिंग टाईम आहे, डेलिकेट ब्लॉसम आहे, ऑटम, रिच फ्रूट, स्वीट सिंगिंग ऑफ बर्ड्स, हॅपी ॲटमॉस्फिअर, विंटर, देन स्नो अँड फ्रोस्ट, नॉर्थ विंड, हेल, roaring of the north wind, garden beautiful with trees, flowers and fruits. Then second question आहे, form groups of 5 and turn the story into a play as an activity. आता आपल्याला 5-5 मुलांचे गट करायचे आहे आणि या स्टोरीचं आपल्याला नाटकामध्ये म्हणजे रूपांतर करायचं आहे, त्याला ट्रान्सलेट करायचं. यूज द फॉलोइंग सीन अँड कॅरेक्टर. खाली दिलेले दृश्य आणि पात्र यांचा तुम्ही यूज करायचा आहे. राईट ॲप्रोप्रिएट स्पीचेस और डायलॉग्स फॉर देम. म्हणजे त्याला सुटेबल असे डायलॉग्स तुम्हाला लिहायचे आहे. ऑल्सो राईट स्टेज डिरेक्शन इन अ ब्रॅकेट. म्हणजे तुम्ही कोणत्या डिरेक्शनने येणार, तुमचं उभ्या राहण्याची पोझिशन काय असणार आहे, हे सगळं डिरेक्शन तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. ईच ग्रुप कॅन राईट 1 or 2 सीन्स. म्हणजे प्रत्येक ग्रुपने 1 किंवा 2 सीन लिहायचे आहे. देन पुट द सीन टुगेदर टू मेक अ होल प्ले. आणि असे सगळ्यांनी मिळून आपले जे छोटे-छोटे सीन आहेत त्यांना एकत्र कलेक्ट करून एक मोठं नाटक तुमचं तयार होईल. आणि रीड युअर प्ले अलाउड. आणि आता तुमचं ते नाटक म्हणजेच प्ले तुम्हाला रीड करायचं आहे. इथे आपल्याला टोटल 8 सीन दिलेले आहेत आणि त्या 8 सीनमध्ये आपण कशाप्रकारे अ, करणार आहोत ते आपल्याला इथे दिलेलं आहे. पण एक्झाम्पल म्हणून मी इथे फक्त 4 याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. फर्स्ट सीन आहे इन द जायंट्स गार्डनमध्ये आहे. देन आता त्याची पोझिशन आपलं कसं होणार आहे, यातले कॅरेक्टर्स कोणते राहणार आहे? नॅरेटर आहे, चिल्ड्रन, बर्ड्स हे आपले 3 कॅरेक्टर राहणार. आणि आपल्या ब्रॅकेटमध्ये पोझिशन कशी राहील, आपण कोणत्या डिरेक्शनने येणार? ट्रीज आर फुल ऑफ फ्रुट्स अँड फ्लॉवर्स आर ब्लॉसम. म्हणजे झाडांवर खूप सारे फुलं, फळं लागलेले आहेत. बर्ड्स आर चिर्पिंग अँड सिंगिंग. पक्ष्यांचा चिवचिवाट, किलबिलाट चालू आहे. लाईट फ्रॅग्रन्स ऑफ द फ्लॉवर्स इज स्प्रेड एव्हरीवेअर. आणि असं मंद असा सुवास फुलांचा सगळीकडे दरवळतो आहे, असं आपल्याला ॲटमॉस्फिअर दिसतं आहे. देन आता चिल्ड्रन काय म्हणतात? वी आर सो फॉर्च्युनेट, वी हॅव सच अ नाईस प्लेस टू प्ले. म्हणजे आपण किती नशीबवान आहोत की इथे आपल्याला ही चांगली जागा खेळायला मिळालेली आहे. बर्ड्स से वी आर ऑल्सो हॅपी विथ यू बॉईज. म्हणजे आम्हाला सुद्धा तुमच्यासोबत राहायला मज्जा येते बरं का. वी आर हिअर बिकॉज ऑफ यू. वी लाईक अँड एन्जॉय युअर कंपनी. आम्हाला तुमची कंपनी खूप आवडते, असं बर्ड्सनी म्हटलेलं आहे. देन सेकंड सीन आहे इन द जायंट्स गार्डन. म्हणजे जेव्हा परत येतो तेव्हा जायंट्सच्या गार्डनमधला सीन आहे आणि त्यातले कॅरेक्टर कोणते आहे? नॅरेटर आहे, जायंट आहे, तो राक्षस आहे आणि मुलं. तर आता डिरेक्शन आपली, चिल्ड्रन्स वेआर प्लेइंग हॅपीली अँड सडनली द जायंट रिटर्न्स आफ्टर 7 इयर्स. म्हणजे मुलं आनंदाने खेळतायत आणि अचानकचा हा जायंट 7 वर्षांनी पुन्हा परत आलेला आहे. आता जायंट काय म्हणतो? हे हू आर यू अँड व्हॉट आर यू डुईंग इन माय गार्डन. हे तुम्ही कोण आहात आणि माझ्या गार्डनमध्ये तुम्ही काय करताय? रिमेंबर धिस, धिस इज माय अँड ओन्ली माइन गार्डन. लक्षात ठेवा, हे फक्त माझं आणि माझंच गार्डन आहे. आय विल नॉट अलाउ एनीवन टू कम हिअर. मी कोणालाही परमिशन देत नाही की कोणीही इथे यावं आणि खेळावं म्हणून. बघा आता ते ऐकून मुलं रॅन अवे, पळून जातात तिथून आणि दे स्पीक विथ ईच अदर. आणि काय बोलतात ते? चिल्ड्रन से द जायंट इज विकेट. खूप दुष्ट आहे हा जायंट. नाऊ व्हॉट शॅल वी डू. आपण आता काय करायचं? वेअर वी विल प्ले नाऊ. आता आपण खेळायला कुठे जायचं? असं मुलं एकमेकांशी बोलताना आपल्याला दिसत आहेत. आता आपला थर्ड सीन आहे ऑन द डस्टी रोड. म्हणजे रोडवर मुलं खेळत आहेत आणि फक्त कॅरेक्टर्स चिल्ड्रन्सच आहे तिथे. द चिल्ड्रन आर ट्राईंग टू प्ले ऑन द रोड नाव. आता मुलं रस्त्यावर खेळण्याचा प्रयत्न करतायत. आधी ते कुठे खेळायची? गार्डनमध्ये. आता काय म्हणतायत ते?
"धिस प्लेस नॉट इनफ गुड." काही चांगला रस्ता नाही आहे, काही चांगली जागा नाहीये. "द प्लेस इन द गार्डन वॉज सो गुड अँड जॉयफुल." आपली गार्डनमधली जागा किती छान होती आणि किती मज्जा यायची तिथे. "द विकेड जायंट पुट अ ह्यूज वॉल अराउंड द गार्डन." हा दुष्ट राक्षसाने ना खूप मोठी भिंत उभारून ठेवलेली आहे. आता मोठी भिंत बांधून ठेवलेली आहे. नाऊ वी विल नॉट एबल टू एंटर इन इट. आता आपल्याला आतमध्ये जाताच नाही येत. आणि चिल्ड्रन वॉचिंग अँड टचिंग द ह्यूज वॉल. आता ते मुलं भिंतीजवळ जातात, त्याला बघतात, टच करून बघतात. अँड रिमेंबर द पास्ट डेज. आणि त्यांची जी जुनी आठवण होती त्याला रिमेंबर करण्याचा प्रयत्न करतात. देन सीन 5 आहे इन द जायंट्स गार्डन. जायंट्सच्या गार्डनमधला सीन आहे हा. कॅरेक्टर कोणते-कोणते आहेत? स्प्रिंग आहे, विंटर आहे, ब्युटिफुल फ्लॉवर्स, स्नो, फ्रोस्ट, नॉर्थ विंड, हेल. आता इन द जायंट्स गार्डनमध्ये स्प्रिंग काय म्हणत आहे? "द जायंट इज सो विकेड, ही फॉरबिड द चिल्ड्रेन, सो आय विल नॉट गो हिज गार्डन." आता स्प्रिंग म्हणतो की खूप दुष्ट आहे हा. त्याने मुलांना येण्यासाठी बंदी केली आहे, मनाई केली आहे. म्हणून मी त्याच्या गार्डनमध्ये जाणार का? नाही. इंटर काय म्हणतो? "ओह, व्हॉट अ लव्हली प्लेस इट इज." किती छान जागा आहे ही. "आय विल स्टे हिअर लाँग टाईम." मी खूप दिवसापर्यंत इथेच राहू शकतो. "आय विल कॅन कॉल द नॉर्थ विंड टू स्टे हिअर." आणि मी कोणाला बोलवेल आता? नॉर्थ विंडला इथे थांबण्यासाठी बोलवणार आहे. नॉर्थ विंड कम्स विथ अ स्नो अँड फ्रोस्ट अँड मेकिंग अ लॉट ऑफ लाऊड नॉईज. म्हणजे आता स्नो येतो, देन फ्रोस्टसुद्धा, दव धुकंसुद्धा हे पण येतात इथे आणि खूप मोठ्याने असे आवाज करत येतात, घोंगावत येतात. नॉर्थ विंड काय म्हणतो? "थँक्स विंटर फॉर कॉलिंग मी ॲट सच अ गुड प्लेस." तू मला अशा चांगल्या जागी बोलवलं त्याच्याबद्दल थँक्स. स्नो अँड फ्रोस्ट म्हणतो, "वी विल कव्हर ईच कॉर्नर ऑफ द ग्राउंड अँड लीफ ऑफ द ट्री." आता मी पूर्ण गार्डनचं प्रत्येक कोना असा कव्हर करतो आणि मी या ट्रीजला पण पूर्ण बर्फाने झाकून टाकतो. आता स्नो अँड फ्रोस्ट कव्हर्ड व्हाईट कव्हर ऑन द ग्राउंड अँड द ट्रीज अँड द वेस्ट विंड ब्रेक्स द शीट्स ऑफ द रूफ ऑफ द कॅसल. आता या स्नो आणि फ्रोस्टने काय केलं, पूर्ण जमीन, झाडांना पूर्ण बर्फाने आच्छादून टाकलेलं. आणि वेस्ट विंड काय करतो आहे, त्यांनी आपल्या छतवरच्या ज्या होत्या शीट्स होत्या त्यांना पण ब्रेक करून टाकला. राहिलेले रिमेनिंग 4 तुम्ही ॲक्टिव्हिटी म्हणून स्वतः कंप्लीट करायची आहे. आणि क्वेश्चन नंबर 3 आहे, राइट अ नोट ऑफ थँक्स फ्रॉम द चिल्ड्रन टू द जायंट हू इज नाऊ देअर फ्रेंड्स. आता मुलांतर्फे आपला आता हा जायंट आता त्यांचा फ्रेंड बनलेला आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी जे त्याच्या मुलांसाठी केलं त्याला थँक यू म्हणण्यासाठी चिठ्ठी लिहायची आहे. तर इथे डिअर जायंट लिहिलेलं आहे. डिअर हा वर्ड कोणासाठी इन्फॉर्मल लेटर जेव्हा लिहितो तेव्हा आपण डिअर हा वर्ड यूज करतो. काय म्हणतात मुलं? हाऊ वी लव्ह यू नाऊ. आम्ही आता तुला खूप प्रेम करतो. वी आर सॉरी दॅट वी थॉट ऑफ यू ॲज अ सेल्फिश क्रुएल जायंट. आम्हाला माफ कर. आधी आम्हाला वाटायचं की तू खूप क्रुएल आहे, सेल्फिश आहे. वी वेअर अँग्री विथ यू फॉर नॉट अलाउइंग अस टू प्ले इन युअर गार्डन. आम्हाला खूप राग यायचा तुझा जेव्हा तू आम्हाला म्हणायचं की गार्डनमध्ये येऊ नका, खेळू नका तेव्हा. When we crept in your garden, it became a wonderful sight. जेव्हा आम्ही त्या छिद्रातून होलमधून आलो तुझ्या ह्याच्यामध्ये गार्डनमध्ये, तेव्हा बघितलं की किती सुंदर दृश्य आहे हे. वी रिअलाइज दॅट यू वेअर रॉंग. आता आम्हाला कळलं की तू चुकीचा होता, म्हणजे आम्ही चुकीचं होतो. यू वेअर सॉरी अँड नॉक डाउन द वॉल. आता तुला तुझी गोष्ट काय चुकलं, तुला काय आपल्याकडून चूक झाली हे कळलं आणि तू आमच्यासाठी ती भिंत पाडून टाकलेली आहे. यू प्लेड विथ अस अँड गेव अ ग्रेट जॉय. आता तू आमच्यासोबत खेळतो, आम्हाला खूप मज्जा येते. डिअर जायंट, वी रिअली लव्ह यू नाऊ. आता मी तुझ्यावर खरंच प्रेम करतो. थँक यू फॉर युअर काइंड ॲक्ट अँड द जॉय यू गेव अस. तू आमच्यासाठी जे काही केलं त्याच्यासाठी थँक यू. वी ऑल लव्ह यू अँड फ्रॉम ऑल द चिल्ड्रन. अशी ही स्टोरी आहे, असं हे लेटर लिहिलेलं आहे. अँड क्वेश्चन नंबर 4, द स्टोरी गिव्हन हिअर इज अ पार्ट ऑफ अ लॉंगर स्टोरी. म्हणजे मोठ्या कथेचाच एक छोटासा पार्ट इथे घेतलेला आहे. रीड द एंटायर स्टोरी ऑफ अ सेल्फिश जायंट. आता तुम्हाला ही स्टोरी पूर्ण वाचायची आहे. इथे आपली या लेसनची पूर्ण ॲक्टिव्हिटी कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला काही डिफिकल्टीज असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक यू.